हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे फ्रायडे, 12 सप्टेंबर आहे आज. आणि आज फ्रायडे तर काहीतरी नॉनव्हेज तर झालंच पाहिजे, कारण खूप दिवस झाले नॉनव्हेज खाल्लं नाही. त्या दिवशी खाल्लं होतं, त्याचा व्लॉग तर तुम्ही बघितलाच आहात. सो आज परत फ्रायडे आलाय, काहीतरी मला अजून खावंसं वाटते नॉनव्हेज. तर बघूया आज बायकोनी काय बनवलंय. सो लेट्स सी, किचन मध्ये आहे ती, काय करते बघूया. मला तर वाटते नॉनव्हेज बनवेल आज. लेट्स सी, बघूया. हाय. हॅलो. काय करतेस आज? स्पेशल फ्रायडे, आज नॉनव्हेज काय आहे की नाही आपल्याला? आज ऍक्च्युली ना काल आमच्याकडे पप्पांचं वर्षश्राद्ध होतं. सो मी खूप थकली आहे आणि त्यामुळे मी आता काहीच नाही बनवू शकत आहे. तर आमची उपाशी राहायची नाही रे, इन्स्टंट आपली मसूर बिर्याणी. म्हणजे ही बिर्याणी पण असू शकते, हा पुलाव पण असू शकते, जनरल टाईप पण असू शकते. तुम्ही याला काही नाव देऊ शकता, पण ते थोडंसं फ्युजन करते. जसं आपण त्याच्यामध्ये बिर्याणीमध्ये बिर्याणी राईस म्हणून बिर्याणी राईस वापरते, हे टाकून म्हणून हे बिर्याणी मसाला, असं आपण थोडंसं फ्युजन प्लस पुलाव प्लस खिचडी असं तुम्ही त्याला काही नाव शकता. मी त्याला मसूर बिर्याणी म्हणून नाव दिलंय. मसूर बिर्याणी, व्हेज बिर्याणी. मसूर व्हेज बिर्याणी. संध्याकाळी आपण नॉनव्हेज बघू रे. आता मी जरा थकली आहे ना प्लीज. आणि आता माझं ऑफिस पण स्टार्ट होईल. की तू आज मस्त नॉनव्हेज बनवणार सकाळपासून, मस्त काय नाही काय. सकाळपासून मी मस्त झोपली होती. संध्याकाळी बघू आपण. आता माझं ऑफिस स्टार्ट होईल तेव्हा मला काहीच करायला नाही मिळणार आहे. सो हे इन्स्टंट माझं 10 मिनिटात होऊन जाईल. पण याची टेस्ट छान लागते. मी याच्या आधी पण ट्राय केलंय, चांगला बनतो हा. मी तर फर्स्ट टाइम बघतोय मसूरचं राईस. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी खाल्लं होतं, तर मसूर बिर्याणी. आपले नॉर्मल मसाले आहेत. मी कांदा स्लाइस थोडा असं उभा करून घेतला आहे. कढीपत्ता याची थोडी गरज नाही, पण गरज नाहीये पण मी टाकते. हे तेजपत्ता, टोमॅटो, हळद, तिखट, धना पावडर, जिरा पावडर, बिर्याणी थोडा मसाला, तूप, तेल. आणि मी ऍक्च्युली एकच पेला घेतलाय तांदूळ राईस, मग त्याप्रमाणे डबल पाणी. ठीक आहे, करूया आपण. माझं सरिता किचनचं ऑइल, थोडस तूप, त्याच्यामध्ये ऍक्च्युली खडे मसाले पण टाकू शकतो. मी ते मसाल्यांमध्ये आहे ना, मी टाकत नव्हती. हे खडे मसाले जे आहेत ते मी केरळवरून आणले होते. 1 वर्ष झाले, पण एवढे छान आहेत, अजून मस्त आहेत. बेलपत्र, कांदा, आलं लसूणची पेस्ट नाही बोलली ती. आलं लसूणची पेस्ट थोडीशी क्रश टाईपच, त्याची एकदम पेस्ट नाही करायची, क्रश टाकायची. थोडस ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. त्याच्यामध्ये मसाले टाकायचे, राईस टाकायचं, पाणी टाकायचं, बिर्याणी रेडी. आलं लसूण टाकल्यामुळे जो स्मेल येतो ना, तो खूप छान वाटतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला असं वाटतं की बिर्याणीचा फ्लेवर आहे. ओके, मस्त. आपण हे तर टाकणार आहोत बिर्याणी मसाला. पण तुम्हाला माहिती आहे का, मी व्हेज बनवते, पण माझ्याकडे जो बिर्याणी मसाला सध्या अवेलेबल आहे तो चिकन वाला आहे. चिकन का फ्लेवर आहे का क्या? येस. मग मी तुला असं वाटेल तू मसूर बिर्याणी नाही खातेस, तू चिकन बिर्याणी खातेस. ओके ओके, असं तुला वाटेल. फक्त पीस नाही भेटणार. फक्त पीस नाही भेटणार तुला, त्याच्यामुळे डाळीचा तुकडा भेटेल. म्हणजे ते छोटे छोटे असं ना, त्याला काय बोलतात, खिमा, चिकन खिमा असं समजून तुला खावं लागेल. वा वा, मस्त पोपट बनव.
चिकन खिमा असं समजून तू खायचंस. अरे भाई पण इट्स हेल्दी. हेल्दी, किती हेल्दी खायचं, थोडं तरी अनहेल्दी खावायचं. मग संध्याकाळी फिश बघणार आहोत ना आपण, जमलं तर. माहिती नाही मला, मी बोलते तर आहे घरीच की संध्याकाळी आम्ही फिश करणार आहोत, हे करणार आहोत. माझं ऑफिस जे आहे ते एकदा स्टार्ट झालं, कॉल जर चालू झाले, ऑफिस तो सब राम भरोसे रहते हैं, मतलब आणि कॉल मिला तो मिला, नाही तो नहीं. कॉल जर माझे चालू झाले तर मग मी 9:30 पर्यंत मी राईस पण नाही बनवू शकत. सो आय विल नॉट डिपेंड ऑन दिस, बट स्टील आय विल ट्राय की मी याला नॉनव्हेज देऊ शकते. माझं तर मला असं वाटतं मला जे आहे तेच खावं लागेल. लेट्स सी. थोडासा ब्राऊन झालेला आहे त्याच्यामुळे ते गाईस तुम्ही बोलाल तुझ्याकडे चॉपर नाही आहे का, याच्यामध्ये लाकडामध्ये करायचं नसतं, पण माझ्याकडे चॉपर आहे, पण तरी पण मी हे करते. काय करू मी आता, काय केलं माझ्याकडे चॉपर असून सुद्धा मी सगळं जे मला समोर दिसतं त्याच्यावर मी करते यूज. काय काम करूया, काय करूया. टोमॅटो टाकला मी आता, थोडासा पिंकिश ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला. आता आपण मसाले टाकूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, धना पावडर अर्धा चमचा आणि जिरा पावडर अर्धा चमचा, सगळं अर्धा चमचाच घेतलंय. आता मी जो बोलते बिर्याणी मसाला, आमच्याकडे आहे चिकन बिर्याणी मसाला. मी खोटं नाही बोलत बघा. व्हेज असेल तर मी सांगितलं तुम्हाला की आम्ही चिकनचं टाकतोय, बिकॉज वी आर नॉट लाईंग. काय बोलतो, बरोबर, जे आहे ते सांगायचं. थोडस पाणी टाकल्यानंतर मसाले जळते ना. ह्याचा जो स्मेल येतोय आता, तो स्मेल खिचडीवाला येत नाहीये ना, म्हणजे तो पुलाव बोलू शकतो. लागलाय. सॉरी, त्याला थोडस हे होऊन दे, शिजून दे, असंच ठेवूया. नंतर राईस टाकायचा, मीठ टाकायचं, और बिर्याणी इज रेडी. आणि त्याच्यात काय आहे, हे काय आहे, हे काय? हा, हे माझ्या ताईने आणलेला शिबूड. शिबूड, शिबूड म्हणजे हे आपण वॉटरमेलन वेगळं असतं आणि हे पण वेगळं असतं, पण त्याचं थोडंसं वॉटरमेलन आपलं गोल असतं आणि हे गावाला त्याला चिबूड बोलतात. आता माहिती नाही मला इकडे काय बोलतात, सगळे काय बोलतात. चिबूड हे ऍक्च्युली दही आणि साखर सोबत जर खाल्लं तर खूप छान लागतं, एकदम यम्मी यम्मी. आता मी वाट बघतोय ते कधी पिकणार आहे. मग ते थोडंसं असं वाटतंय बघ, ते पिकलं का आपण त्याला कापू मस्तपैकी, साखर आणि दही. यम्मी 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 यम्मी. राईस टाकलेला आहे मी आता, ऑलरेडी मी धुवून घेतलं होतं. खिचडी याच्यासाठी कारण ते डायरेक्ट कुकरला आपण मिक्स करतोय. बिर्याणी मध्ये लेयर्स असतात ना. त्याच्यात आपण थोडे जर भाजी ऍड केली असते ना, फ्लावर वगैरे, अजून भारी वाटतं. माहिती नाही रे, डाळ नाही, पण मसूरच्या डाळीसोबत ते किती छान वाटलं असं सांगू नाही शकत. ते पण आहेच. आपण ट्राय करूया एकदा की सगळे व्हेजिटेबल्स वगैरे पण ऍड करूया आणि खाऊया. तर ते अजून मला नाही वाटत ते चांगलं वाटेल, मसूरची डाळ आणि भाजी. हा, चांगलं तर वाटेल, मला तर वाटतंय. मीठ आधी आम्ही पिंक करत होतो, आता आम्ही हे मीठ करतोय, म्हणजे ते थोडस आम्ही बॅलन्स करतोय. म्हणजे असं आपण पाहिलंय ना की ह्याच्यामध्ये आयोडीन असतं, त्याच्यामध्ये आयोडीन नसतं पिंक सॉल्ट मध्ये. थोडस आम्ही बॅलन्स करतो. 10-15 दिवस हे मीठ, 10-15 दिवस ते मीठ. हे पाणी मी घेतलं होतं, ते पाणी टाकते थोडस.
थोडीशी कोथिंबीर, थोडस तूप पुन्हा, चलो कुकर लावून 3 शिट्टी. 3 शिट्ट्या केला का झालं. और बिर्याणी इज रेडी. और इसको कितना टाइम लगता है? 3 शिट्ट्या 10 मिनिटांमध्ये. ओके. हाँ. बाय. तर गाईज आता आम्ही दोघं जेवायला बसलेलो आहोत आणि बिर्याणी, व्हेज बिर्याणी जी आम्ही बायकोने बनवली आहे ती रेडी आहे. सो बघू शकता. व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव, व्हेज पुलाव बिर्याणी जो भी है गाईज ही मी ऍक्च्युली आता दिसायला केली. कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा प्लीज. दिसायला तर छान वाटते, खायला पण छानच असणार आहे. ते तर मी ही सांगणार आहे मी तुला टेस्ट. पहिल्यांदा कधी केली होती मला आता जस्ट जेवताना मला आठवलं. मी पहिल्यांदा मी स्कूलमध्ये असताना ते टीव्ही वरती प्रोग्राम असतात ना रेसिपीसाठी, तर त्याच्यामध्ये मी रेसिपी लिहिली होती आणि ही सेम मसूर बिर्याणी मी ट्राय केली होती. आय थिंक 8th स्टँडर्डला मी होती त्यावेळेला फर्स्ट टाइम ट्राय केली होती. तेव्हा पण छान झाली होती. ती मी अशी बुकमध्ये लिहून ठेवली. आणि फ्रेंडसोबत तर मी लास्ट 2-3 महिन्यापूर्वी तिने बनवली होती, ती खाल्ली होती. पण फर्स्ट टाइम मी स्वतः बनवली होती 8th स्टँडर्डला असताना. अच्छा, तेव्हा पण छान झाली. तेव्हा तर छान झाली होती. तर आता ही छान झाली की नाही त्यासाठी मला टेस्ट करून बघावं लागेल. सो मी बघतो आता टेस्ट करून कशी झाली. खाऊन बघूया. व्हेज बिर्याणी, मसूर बिर्याणी. परफेक्ट मीठ, परफेक्ट तिखट, मस्तच. म्हणजे माझ्याकडून तर 10 out of 10. छान झाली गाईज मसूरची बिर्याणी. खूप छान, पुलाव. खूप छान, इझी, पटकन बनते. प्रत्येक वेळेला आपण दाल खिचडी जे बनवतो आपण खिचडी बनवतो डाळ, त्याच्यापेक्षा हे खूपच छान लागते. फक्त एकच गाईज ह्याच्यासोबत रायता असता तर अजून मजा आली असती. तर आमच्याकडे दही नाही होतं म्हणून आम्ही असंच खातोय. पण तुम्ही ट्राय करा ही रेसिपी आणि सोबत रायता पण बनवा. म्हणजे मीठ एकदम तेव्हा अजून मीठ पण परफेक्ट आहे. सो तुम्ही पण ट्राय करा रेसिपी आणि सोबत रायता पण हे करा, बनवा. त्याच्यानंतर अजून छान वाटेल बिर्याणी, म्हणजे व्हेज बिर्याणी. डाळ राईस नॉनव्हेज असं खाण्यापेक्षा कधीतरी हे असं पण छान. तर चला, असं व्हेजवाले तर बोलतीलच म्हणा. तर आता आपण मी ऍक्च्युली असंच बनवतो कारण ऑफिसमध्ये मला टाईम नसतो. त्यामुळे प्रत्येक आमच्याकडे दर दिवशी डाळ राईस असेल असं नसतं. मग असं आमचं शॉर्टकट असतं. कधी हा राईस, कधी शॉर्टकट सगळ्यांच्या घरी असतं. आपल्याकडे खूपच असतं असं मला वाटतं. कधी कधी आपल्याकडे मटकी राईस असतो, दाल खिचडी, कधी कधी हे असं वेगळं, कधी कधी मिक्स व्हेजिटेबल्सचा पुलाव बनवतं. असं हे आमच्याकडे जरा जास्तच होतं. होत असेल सगळ्यांकडे, होत असेल, आपल्याला माहित नसेल. खूप जण असं शॉर्टकट यूज करतात. पटापट जेवण होईल, पटापट जेवण, पटापट पण हेल्दी. हा, हेल्दी पण. बाहेरचं खाण्यापेक्षा घरात छान. बरोबर. चलो गाईस, आम्ही जेवण तर आता आपण जेवूया. आणि हॅलो गाईज, जे मी दुपारी तुम्हाला बोलली होती, आम्ही दुपारी मसूर बिर्याणी केली होती. सो त्यावेळेला बोलली होती की स्वप्नीलसाठी आम्ही संध्याकाळी नॉनव्हेज बनवणार आहे. बट अनफॉर्च्युनेटली मला नाही झालं पॉसिबल. तर आम्ही ठरवलं की स्वप्नीलची बहीण तिने ना क्लाउड किचन चालू केलं आहे तिच्या आय थिंक फ्रेंडसोबत. सो आम्ही ठरवलं की तिच्याकडून ऑर्डर करू. त्यामुळे फर्स्ट टाईम ऑर्डर करून आपण बघू की कशी आहे ते. जर चांगली असेल तर आपण म्हणजे नेक्स्ट टाईम पण ऑर्डर करू शकतो तिच्याकडून. सो आम्ही ते ऑर्डर केलेले आहे. तर काय काय केलं ते तुम्हाला दाखवतो. आम्ही खाणार एकटाच आहे पण बघा खूप काही काही केलेलं आहे. हे आहे प्रॉन्स करी. ठीक आहे, मी तिचं जे टेम्पलेट आहे ते तुम्ही याच्यामध्ये यूट्यूबवरती ते हे पण करेन, थोडं शेअर पण करेन. हे बघा इथे त्यांनी क्लिअर लिहिलं आहे ते 4 सर्वी क्लाउड किचन, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे. इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांनी शेअर केलेला आहे.
आणि त्यांचा ॲड्रेस हे तुम्हाला होम डिलेवरीसुद्धा मिळू शकतं. सो तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि सेव्ह करा. जर तुम्हाला कधी जर तुमच्या इथे जवळपास जे तुम्ही डोंबिवली ठाकोलीमध्ये राहत असाल तर तुम्ही या नंबरच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि मग तुम्हाला मिळून जाईल तुमची ऑर्डर घरगुती. आणि याचं जे म्हणजे जे काही तिचं जे टेम्पलेट आहे बिर्याणी वगैरे जे काही तिने त्याचे रेट्स वगैरे लिहिले त्याचं पण टेम्पलेट मी याच्यामध्ये शेअर करेन. मग तुम्ही त्याचं पण स्क्रीनशॉट घ्या आणि त्या ऑर्डरीला. सो काय दिस वन इज पॉम्फ्रेट. काय आहे तुला नाही समजत? हां आता जेवढा करायचा आवाज येतो का बघ. दिस वन इज करी. प्रॉन्स करी. दिस वन इज प्रॉन्स करी. 2 पॉम्फ्रेट आम्ही ऑर्डर केलेले आहेत बघा. आणि येस आणि भाकरी घरगुती तांदळाची भाकरी 2. सो याचा रिव्ह्यू आम्ही तिला पण देऊ आणि आम्ही याच्यावरती पण सांगूच नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसं आहे. घरगुती आहे त्यामुळे ऑफकोर्स छानच असणार आहे आणि छान क्लीन वगैरे सगळं. म्हणजे आम्ही ॲक्च्युली त्यांचा जो व्हिडिओ पण पहिला बनवताना तो आम्ही पहिले त्याच्यामध्ये ॲड पण करू. सो तो म्हणजे करताना पण आम्हाला छान वाटलं. छान करवते. सो घरगुती छानच असतात. आम्ही सांगू याचा रिव्ह्यू कसं आहे. ठीक आहे. आणि याचं जे टेम्पलेट ते पण आम्ही जस्ट शो करू कॉपी करू याच्यावरती. ओके थँक्यू. फर्स्ट युअर ट्राईंग. येस. चांगला रिव्ह्यू द्या म्हणजे जे काय असेल खरं म्हणजे कळलं पाहिजे ना. जसं आपण बनवतो तसंच सेम आहे. सेम आहे म्हणजे घरगुती असं वाटायचं. एकदम सेम. मी बनवते तसं. हां एकदम मस्त. हे स्पायसी पण बरोबर आहे आणि हे पण आंबट वगैरे एकदम व्यवस्थित. मी बनवते असंच वाटतंय घरगुती. हां तुम्ही छान बनवते. होत असेल छान. त्यादिवशी बोललो होतंस माझी बायको खूप छान बनवते. हां तुझ्याहून छान नसेल होत नाही होते कारण तुझ्या हाताचं मला सवय लागली खायची आणि हे मला थोडंसं फिकच वाटतं किती पण छान असेल तरी. अच्छा पण ऑनेस्टली म्हणजे आपला रिव्ह्यू दिला तर ते टेस्ट छान आहे ना. टेस्ट छान आहे. ओके मी नाही खाऊ शकत ना गाईस. म्हणजे कोणी पण ऑर्डर केलं त्यांना आवडेलच. आवडेलच ना. ओके ॲक्च्युली मी खाऊ नाही शकत म्हणून त्याला विचारते मी. हां ही प्युअर व्हेज आहे ना त्याच्यामुळे मला सगळं खावं लागतं. चला आता आपण करूया. आता आपण पॉम्फ्रेट फ्राय खाऊया. टेस्ट बघूया. गरम झालं. मीडियम पण छान आहे म्हणजे साईज ओके आहे. एकदम शिजलं आहे मस्त. सॉफ्ट आहे. बघू शकताय शिजलं आहे ते. सॉफ्ट पण आहे. टेस्ट करतो. मस्त आहे. म्हणजे तुम्ही ऑर्डर केलं तर तुम्हाला असं हे नाही होणार की अरे कशाला हे काय ऑर्डर केलं कशाला ऑर्डर केलं. तुम्ही एन्जॉयच करणार आहे. तुम्ही एकदा ऑर्डर करा आणि ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल. एकदम परफेक्ट महाराष्ट्रीयन टेस्ट आहे. जसं आपण कोकणात वगैरे बनवतो सेम तशीच भारी. म्हणजे आमची बहीण आहे म्हणून असं मी नाही सांगत. बहीण आहे म्हणून नाही सांगत आहे मी. एकदम खरं रिव्ह्यू देतोय. तुम्ही ट्राय करा. कस्टमर एक कस्टमर म्हणून तो रिव्ह्यू देतोयस. हां एक कस्टमर म्हणून मी रिव्ह्यू देते कारण मी पण पैसे दिले. मी फुकट नाही घेतले. मी पण पैसे दिलेले आहेत. त्याच्यामुळे मला पण कळतं आहे की पैशाची व्हॅल्यू आहे तर टेस्टी असायलाच पाहिजे. ओके तर ठीक आहे तुम्ही ऑर्डर करा आणि ट्राय करा. येस थँक्यू. ओके गाईज हे बघा प्रॉन्सचे हे बघा पीसची साईज बघा छान आहे मोठी आहे. 6 पीस दिले तिने याच्या ग्रेव्हीमध्ये. तर आय थिंक 2 लोकांना राईससोबत तेवढं ग्रेव्ही आहे सफिशियंट आहे.